यायच्या वेळेस हा लाईन लागलेलं परत एक व्यक्ती दोन चार त्याच्यापेक्षा हे बरं आहे. तुमचं आत्ताचं जे वक्तव्य होतं ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळंच असायला हवं, याचा अर्थ मराठा समाजाचा ओबीसी समावेशाला तुमचा विरोध आहे. ते मी अगोदरही म्हणाल होतो आणि त्यावेळेसही म्हणाल होतं की ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाचं असणारं जे आरक्षण आहे टिकाऊ घ्यायचं असेल तर त्यांचंही ताट वेगळं असलं पाहिजे. हे मिक्स करण्याचं जे काही चाललेलं आहे ते टिकेल असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. आणि त्याच्यावरचं असणारं दोन आणि त्याच्यावरचे असणारे दोन निकाल हे सुप्रीम कोर्टाचे आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं असतं सरकारने ना ओबीसीनं फसवावं आणि ना मराठा समाजाला फसवावं. सरकार असेल, मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, दोन्ही समाजाच्या भावनेशी खेळत आहे आणि राजकीय पोळ्या भाजून घेतल्या जात आहेत असं तुम्हाला वाटतंय का? दिसतंय ना त्याच्यामध्ये. जे मागच्याच निवडणुकीमध्ये मी असं सजेशन असं माझं सुचवावं असं होतं की राजकीय सत्ता ही सार्वत्रिक झाली तर समाजामधला सलोखा हा स्तर कायम राहतो. राजकीय सत्ता ही जर सार्वत्रिक झाली नाही आणि ती फक्त असं काही कुटुंबांपुरती मर्यादित राहिली तर मग सामाजिक सलोखा बिघडायला सुरुवात होतो हे आपण आता पाहतो. मराठा आणि ओबीसी म्हणजे हा वाद होऊ नये आणि दोघांनाही आरक्षण मिळावं यामध्ये सुवर्ण मध्य काय असू शकतो तुम्हाला? बीजेपी असं सुवर्ण मतदाराचा आलाय का? राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोघंही असताना ज्याला आपल्याला म्हणता येईल की हा प्रश्न सुटावा म्हणून त्यांची मानसिकता आहे का? तर मी असं म्हणेन नाही. दोघांनाही एकमेकांशी भिडवत राहणार आणि विधानसभेपर्यंत हे भिडवत असतील अशी माझी स्वतःची धारणा आहे. त्यांना कुटुंबाची सत्ता ठेवायची असेल तर भिडवलं गेलं पाहिजे. पक्षाची सत्ता घ्यायची असेल तर मग सलोख्याची भाषा होती. हा मला वाटतं मूलभूत फरक आहे तो आपण असा लक्षात घेतला पाहिजे. ही जी सध्या आंदोलनं सुरू आहेत म्हणजे जरंगे पाटलांचं आंदोलन झालं किंवा ओबीसी एकत्र झाला त्याचा राजकीय फायदा सुद्धा महाविकास आघाडीला झाला आहे. त्याचा फटका भाजपलाही आणखी तुम्हालाही बसला. ते माझ्याकडे मागच्या निवडणुकीचं बोलत असतात. मागच्या निवडणुकीचं असताना जरांगे पाटील आणि ओबीसी दोघंही आपण बघितलं तर संविधान वाचलं तर आम्हाला आरक्षण मिळणार आणि बीजेपीची भूमिका अशी होती की आम्ही संविधान बदलणार. तेव्हा संविधानाच्या बाजूने निकाल लागला. आता कोण थांबू शकतं, आम्ही की महाविकास आघाडी? जनतेचा कल हा महाविकास आघाडीकडे गेलाही गोष्ट. आता लक्ष्मण हाके बोलताना म्हणाले की जर भाजपचा डीएनए ओबीसी असता तर ते आतापर्यंत त्यांची दखल घ्यायला आले असते. ते म्हणून मी असे म्हणालो ना की बेसिकली भारतीय जनता पक्ष याच्या अगोदरचा असणारा जनसंघ, त्याच्या अगोदरचा असणारा हिंदू महासभा आणि त्याच्यानंतरची असणारी RSS यांनी संविधानामध्ये आरक्षण याचं अंतर्भूत असणारी जी चर्चा आहे ती चर्चा मी असताना मानतो की मूळ लाभ आहे असं त्या ठिकाणी मानतो की प्रत्येक पक्षाचा. त्यावेळेस हिंदू महासभा आणि RSS या दोघांनी असं संविधानामध्ये आरक्षण असता कामा नये